झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सकाळपासून सगळं छान चालू होतं। पूजेमुळे आमचं मनही प्रसन्न होतं, पण तिने आणि तिच्या नवऱ्यानं येऊन सगळ्या उत्सवाला गालबोट लावलं। अहो मी काय म्हणते, होमाचे आता सगळे विधी संपन्न झाले, गर्दी तशी कमी झाली। मी काय म्हणते, आप्पांना आणायचं का दर्शन? आप्पा दर्शनाला येणार नाही। अहो पण आपल्या देवीच आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका। आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय आणि याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आणि माहिती होऊ द्यायचं नाही। आप्पांनी दर्शन घेण्यापेक्षाही त्यांचा चार चौकात मान राहणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे। आप्पा असे खुर्चीला खेळून बसले, ते गावकऱ्यांनी आणि खास करून त्यांनी पाहिलेलं आम्हाला अजिबात आवडणार नाही। तुम्ही एक काम करा, आरतीचं ताट घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा, प्रसाद नेऊन द्या, जे जे हवं असेल ते घरी पाठवा, पण आप्पा दर्शनाला येणार नाही। आलीच मी। नमस्कार मिस्टर देशमुख। नमस्कार कानेटकर साहेब। मला वाटलंच तुमची भेट इथे नक्की होईल। आफ्टर ऑल या मंदिराचे तुम्ही ट्रस्टी आहात। ट्रस्टी तर आहोतच, पण हा उत्सव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण ही देवी आमची कुलदेवता आहे। ओ आय सी। तुमची कुलदेवता म्हणजे तुमचे नातेवाईक पण असतील ना इथे? हो ऑफकोर्स। माझी मिसेस आणि माझा मुलगा पण इथेच कुठेतरी असेल। अच्छा, माझी वाईफ पण आली इथे। इनफॅक्ट सासू सासरे पण आहेत। एक काम करतो, मी सगळ्यांशी तुमची ओळख करून देतो। जरूर, तुमच्या घरच्यांना भेटायला मला नक्कीच आवडेल। ती बघा, ती माझी बेटर हाफ। जानू, जानू, विश्वा, ते बघा आमचे चिरंजीव। जानू, 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 विश्वा, ए विश्वा, अरे जानू, जानवी, जानवी पण कोणाला तरी शोधत गेली। हा कुठे गेला? हरकत नाही, उत्सव संपेपर्यंत आपण एकत्रच राहणार आहोत, नंतर भेट होईलच। नक्कीच। लक्ष्मी, ज्या दिवशी तुझं माहेर तुला आपलंसं करेल, ज्या दिवशी तुझे आप्पा आणि दादा आपल्या घरी येतील, तो दिवस आपल्याकरता खरा उत्सवाचा दिवस असेल आणि आपण काहीही खाऊ, वाटेल ते खाऊ। तो दिवस लवकरात लवकर सत्यात उतरवायचा। लक्ष्मी, मी तुला कुठला दिवस? अरे जानू, आई, कुठला दिवस? आणि तुझा कुठला भाऊ? मानलेला? माझा मानलेला भाऊ याच गावात आहे। मी म्हटलं उत्सवात आलाय का? नाही, कुठे दिसले नाहीत ग ते। जानू, अगं तू इथे कशी? मी अगं बाबांना शोधत होते, पण नेहमीप्रमाणे ते माझ्या आधी तुलाच सापडले। आणि काय हो बाबा, तुम्हाला माझ्या आईशिवाय अजिबात करमतच नाही ना? अगं तुम्ही दोघं ना माझे लव बर्ड्स आहात। काय ग, ही काय पद्धत आहे बोलायची? बाबा आहेत ते तुझे? एक मिनिट लक्ष्मी, माझ्या लेकीने माझ्याशी कसं बोलायचं हे मी ठरवणार।
तिच्या आईने मध्ये बोलायची गरज नाही बरं का. हो की नाही जानू? हो बाबा. हा उत्सवातल्या देवीच्या ओटीतला सर्वोच्च मानाचा शालू. उत्सवात या शालूला फार महत्त्व असतं. ज्या स्त्रीला हा मानाचा शालू मिळतो त्या स्त्रीच्या आयुष्यात सदैव मंगलच घडतं. पूर्वीच्या काळी हा शालूचा मान गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेला मिळायचा आणि त्या शालूची अगदी राजेशाही थाटात पूजा व्हायची. पण यंदा हा मान फक्त तुमच्या सुनेला मिळतोय. खरंच खूप भाग्यवान आहे तो. या खूप भाग्यवान आहे. सर एक मिनिट पकड. ये. गुरुजी नमस्कार कर. अक्षवंत व्हा. येतो आम्ही. अगं निलांबरी, माझं एक काम करशील? हो आई, सांगा ना. हा देवीचा मानाचा शालू आपल्या पूर्वीकडे नेऊन दे आणि तिला सांग हा शालू नेसून ये आणि देवीची पूजा कर. होय. तुझं हेच वागणं मला आजवर खटकत आलंय आई. तुमच्याकडून, पप्पांकडून, आजीकडून आजपर्यंत कधीही मला थोरल्या सुनेचा मान मिळाला नाही. थोरला मुलगा, थोरली सून म्हणून आमचं कधीही कोणी कौतुक केलेलं नाही. घरात नेहमी आम्हाला कमी लेखलं जातं. सगळं महत्व तर सिद्धूलाच. आज देवीचा इतका मानाचा शालू सुद्धा सिद्धूच्या होणाऱ्या बायकोला देत आहे. पण मी सुद्धा निलांबरी आहे. आता या शालूचं मी काय करते ते बघाच. भावना, बरं झालं बाई तू भेटलीस. अगं उत्सवाची इतकी कामं बाकी आहेत ना. जरा मला मदत करतेस का? हो. सॉरी 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 सॉरी. माझ्यामुळे तुझी साडी भिजली. अष्टगंधाचं सगळं पाणी तुझ्या अंगावर पडलं. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चुकून पडलं पाणी. ठीक आहे भावना, पण दिवसभर तू अशी ओल्या साडीवर कशी फिरणार? एक काम कर, तू माझ्यासोबत चल, मी साडी बदलायला देते तुला. नाही एवढं काही नाही. ठीक आहे मी करते मॅनेज. नाही नाही असं कसं? प्लीज चल ना भावना. अहो अहो राहू दे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज